आज आपण बनवणार आहे कोल्हापूरची चमचमीत अशी भडंग। त्याच्यासाठी आपण तेल घेतले आहे, मोहरी टाकली, जिरे टाकायचे 1 चमचा। मोहरी तडतडली की हळद टाकली 1 चमचा। लसूण आपण बारीक करून घेतला आहे, लसूणही टाकायचं तेलामध्ये, परतून घ्यायचं सर्व। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला, तेलात कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा। शेंगदाणे आपण भाजून घेतले आहेत, 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढले आहेत आणि ते तेलामध्ये टाकायचे। फुटाणे अर्धी वाटी, हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर आपल्या चवीनुसार मीठ, लाल तिखट, चवीनुसार टाकायचे 3-4 चमचे। लाल तिखट टाकल्यानंतर तेलामध्ये सर्व हे परतून घेतले। गॅस बंद करायचा आणि धने जिरे पूड आपण बारीक केली आहे ती 1 चमचा टाकली। साखर बारीक करून आपण 2 चमचे साखर टाकली गोड। चिरमुरे घेतले आहेत भडंगचे, सर्व आपण हे तेलामध्ये जे परतलं आहे ते चिरमुऱ्यावर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपली कोल्हापूरची झणझणीत अशी भडंग तयार झाली आहे। करायला सोपी आणि खायला छान लागते चहाबरोबर। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।